मीरा भाईंदर शहर जे एक काळ शांतीपूर्ण परिसर म्हणून ओळखलं जात होतं ते आता नशा, तस्करी आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटनांमुळे उडता पंजाब बनण्याच्या मार्गावर आहे। काही काळातच शहरातील विविध भागांमध्ये नशेत धुंद झालेल्या तरुणांच्या गँग रस्त्यावर हिंसा करत आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे। ताज्या घटनेत मीरा रोडवरील बेव्हर्ली पार्क परिसरात स्थित गौरव वुड्स फेज 2 येथील लुडो लॉजच्या बाहेर नशेत चोर तरुणांचा समूह एकमेकांशी भिडला। त्याचप्रमाणे मीरा रोडच्या इंद्रलोक परिसरातील ललन तिवारी कॉलेजजवळही दोन गटांमध्ये जोरदार मारामारी झाली, ज्यामुळे पोलिसांच्या निष्क्रियतेची आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षाची समस्या उघडकीस आली। स्थानिक नागरिकांच्या मते शहरात नशा विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। पानाच्या दुकानदार, बियर शॉप्स आणि चायनीज फूड स्टॉलवर नशेच्या पदार्थांची खुलेआम विक्री केली जाते। यावर पोलीस प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत आणि नशेच्या धंद्यात गुंतलेले लोक भयाच्या वातावरणात आपलं काम सुरू ठेवतात। नागरिकांनी अनेक वेळा पोलिसांची तक्रारी केल्या असल्या तरी पोलिसांचा दृष्टिकोन अत्यंत थंड आणि निष्क्रिय आहे, ज्यामुळे नशेचा धंदा अधिक वाढला आहे। स्थानिक लोक आणि सामाजिक कार्यकर्ते या परिस्थितीच्या विरोधात आवाज उठवत आहेत आणि पोलीस प्रशासनाकडून तत्काळ कारवाईची मागणी करत आहेत। नशा आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटनांमुळे शहरात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे। रस्त्यावर तरुण गँगची हिंसा आणि नशेच्या धंद्याची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे, ज्यामुळे मीरा भाईंदर शहर उडता पंजाबसारख्या स्थितीमध्ये जाऊ शकतो अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत। जर लवकरच पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली नाहीत तर हे शहर अधिक अराजकतेकडे पळू शकते। हा प्रकार आज नाही तर आज अनेक वर्षापासून हा प्रकार मीरा भाईंदर शहरात आजपासून नाही तर अनेक वर्ष झाले हा प्रकार मीरा भाईंदर शहरात चालू आहे आणि याकडे स्थानिक पोलीस प्रशासन यांचं दुर्लक्ष होतं। वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा याच्या पहिलं सुद्धा आपले काही पत्रकार बांधवांनी इथे न्यूज बनवलेली, त्या अनेक लोकांचं याकडे लक्ष लागलं पाहिजे। लक्ष स्थानिक पोलीस प्रशासन यांचं लक्ष इकडे वेधलं पाहिजे। याच्यासाठी पत्रकार बंधू यांनी सुद्धा पुढाकार घेतलेला। आम्ही सुद्धा अनेक वेळा पत्रव्यवहार केला, पण याकडे पोलीस प्रशासन वारंवार दुर्लक्ष करते आणि या सर्व जे घटना घडत आहेत शहरात, आपला मीरा भाईंदर शहर जो आहे उडता पंजाब या दिशेने चाललेलं आहे असं मला वाटते आणि या सर्वांची जबाबदारी स्थानिक पोलीस प्रशासन, इकडचे CP मधुकर पांडे साहेब आहे, कारण यांचं जर लक्ष या सर्व गोष्टीकडे असतं तर आज या घटना मीरा भाईंदर शहरात घडल्या नसतात। 1001% आणि मी सर्व हे ज्या गोष्टी सांगतोय या संपूर्ण लोकांना माहीत आहे, मला एकट्यालाच नाही, संपूर्ण पत्रकार बांधव असेल, स्थानिक प्रशासन असेल, स्थानिक पोलीस बांधव असतील, या सर्वांना माहीत आहे। हे जे मोठमोठे क्लब, जे हुक्का पार्लर, मसाज पार्लर, या सर्व गोष्टी मीरा भाईंदर शहरात चालू आहे। ड्रग्स असो, ज्या काही गोष्टी या शहरात विकल्या जात आहेत आणि आपले हे युवा पिढी या सर्व गोष्टीत सामील होऊन आज त्यांची वाट लागते आणि याच्यासाठी की यांचं लक्ष या गोष्टीकडे नाही आहे आणि या सर्व गोष्टींमध्ये यांचा सहभाग आहे। स्थानिक जे प्रशासन आहे, जे पोलीस प्रशासन आहे, यांना सर्व माहीत आहे, पण यांचं या सर्व गोष्टीकडे ते दुर्लक्ष केलं जातं कारण यांचं संगनमत या गोष्टीशी जोडलेलं आहे। म्हणून ॲक्च्युली काय होतंय, संपूर्ण शहरामध्ये ना एक तिवारी कॉलेज झाला, त्या साईडला सर्व बिंदासपणे सरसपणे काही गोष्टी विकल्या जात आहेत, याकडे पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय। तिथे संपूर्ण शहरातून मीरा रोड असो, आपला भाईंदर ईस्ट असो, या शहरातून लोक तिकडे येऊन जे युवा पिढी आहे त्या ठिकाणी बसलेले असते, पण एकमेकांच्या संगनमताने या सर्व गोष्टी घडत आहेत आणि पोलीस प्रशासनानं वारंवार तिकडच्या स्थानिक जनतेने सुद्धा तक्रारी केल्या आहेत, पण पोलीस फक्त आपले तिकडे राऊंडअप मारतात, पण त्यानंतर ते जी तिकडची जी मुलं आहेत ती बसलेली असतात, पण ती पोलीस आल्यानंतर थोडं घाबरून बाजूला जातात, पण पोलीस गेल्यानंतर परत तिथे बसतात। म्हणजे हे असं झालंय की आपल्या पोलीस बांधवांचं तिथे काही डर राहिलेला नाही आहे, कोणती भीती राहिलेली नाही आहे, त्यामुळे हे सर्व वारंवार प्रकार घडत आहेत। ज्या गोष्टी आहेत, स्थानिक लोकांनी जेव्हा तक्रार करतात त्यांना कोणाकडून तरी दमदाटी होते, मारहाण होते, तर मी असल्या सर्व स्थानिक लोकांना सांगतो, नागरिकांना सांगतो की तुम्ही घाबरू नका, बिनधास्तपणे पुढे या आणि या सर्व गोष्टीची तक्रार पोलीस बांधवांना करा। जर पोलीस बांधवांनी काही केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्षम आहे या सर्व गोष्टीला उत्तर देण्यासाठी। जेव्हा कधी तुम्हाला गरज लागेल आणि अशा कुठे गोष्टी या शहरात घडत असतील तर एकदा महाराष्ट्र निर्माण सेनेशी तुम्ही संपर्क करा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। मी तुम्हाला पाहिजे तर माझा नंबर देतो, माझा संपर्क क्रमांक देतो, जे तुम्ही आम्हाला संपर्क करून बिनधास्तपणे आमच्याशी बोलू शकता, अशा तक्रारी आम्हाला देऊ शकता।